नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अंजली कुलकर्णी. तर आज हे देवघरातले जे पण काही मी सामान ठेवते ना, तर ते मला आवरायचं होतं. इतकी धूळ साचलेली होती आणि सामानाची सगळी अस्तव्यस्त झालेली होती, इकडे काही तिकडे काही, आणि खूपच खराब झालेलं होतं. देवाचे भांडे तर 2-3 दिवसांनी घासतोच आपण, पण हे ज्या वस्तू आहेत तर त्या रोज रोज आवरल्या जात नाही. आणि एक वस्तू घेतली तर ती कधीच जागेवर जात नाही. आणि सकाळी मिस्टर पूजा करतात, त्याच्यामुळे ते इकडची तिकडे वस्तू ठेवतात किंवा मी ठेवते संध्याकाळी, तर ती वस्तू सगळ्या अशा इकडे तिकडे झालेल्या आहे. आणि ही जी रॅक आहे ना, तर ती माझी काचेची वस्तू ठेवायची होती आज, म्हणजे जुन्या घरी. तर ती इथे मी आहे ना, इकडे ह्या घरी आल्यानंतर हे सगळं जे सामान आहे देवाच्या पूजेचं, तर ते सगळं सामान मी ह्या रॅकमध्ये ठेवलेलं आहे. तर एकदम व्यवस्थित राहतं. फर्निचर तर काही केलं नाही देवघरामध्ये. म्हणजे हे देवघर फक्त असं जे एक बेडरूम होतं ना, तर ते पूर्ण आम्ही देवघर म्हणूनच केलेलं आहे. त्याच्यात म्हणजे असं दुसरं सामानच नाही ठेवलेलं, फक्त जे आपलं महत्वाच्या वस्तू असतात, म्हणजे धान्य, ती पण एक आपली लक्ष्मीच आहे. मुलांचे टेबल आहे, जे वह्या पुस्तकांचा, माझ्या शाळेचं काही सामान लागलं तर ते पण आपली सरस्वतीच आहे, तर ते एक आहे. आणि बाकीचं न लागणारं सामान आम्ही देवघरामध्ये काहीच ठेवत नाही, म्हणजे जेणेकरून निगेटिव्हिटी पसरणार नाही. कारण की आपलं कसं असतं माहितीये का, सामान ठेवलं ना तर म्हणजे दिवसेंदिवस तो पसारा वाढत जातो. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आवरलं नाही गेलं तर निगेटिव्हिटी पसरते. त्याच्यामुळे देवघरामध्ये म्हणजे शक्यतो दुसरं सामान काही ठेवलेलंच नाही. तर हे सगळं मला आवरायचं होतं. ह्या रॅकमध्ये ना कागदच टाकते मी, मला ते ऑनलाईन मागवायचे, ते ट्रॉलीमध्ये ठेवायचं, तर ते काही मागवलंच गेलं नाही अजून. तर मी हे सगळं स्वच्छ आवरून घेते आधी. तर चला आवरून घेते. देवाचे भांडे मी नंतर घासणार आहे. तर हे जे आहे ना देवघर, तर त्याच्यामध्ये सगळे माझे ही रॅक, फक्त हे बघा ही जी रॅक आहे ना, तर ह्या रॅकमध्ये फक्त असं अष्टगंध, गुलाबजल, हळद, कुंकू, धूप ते राहतं. आणि तुम्ही म्हणाल रॅक का बरं केली, याला ड्रॉवर आहे तरी तू रॅक का केली. तर ह्या ड्रॉवरमध्ये जे आहे ना, तर ते पूर्ण मी जे पण काही असे वाचते ग्रंथ वगैरे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे जे ग्रंथ आहेत ना, तर ते मी माझे रोजचे पूजेमधले जे ग्रंथ आहेत तर ते ठेवते. परत हे बघा, हे गुरुचरित्राचं, परत असं म्हणजे जास्तीचे अगरबत्तीचे पुढे जर घेऊन ठेवलेले तर ते ठेवते. परत हे देवाचे आसन असतात ना, तर ते सुद्धा मी याच्यामध्येच ठेवते. म्हणजे रोज वापरणारे आसन जे वेगळे असतात, पण असे जास्तीच्या वस्तू आणून ठेवलेल्या. आता हे अष्टगंधाच्या कुठे गेलं ना, तर आम्हाला खूप सवय आहे, मिस्टरांना पण आणि मला पण, जास्तीचं काही दिसलं ना तर घेऊन यायचं. हे अष्टगंधाच्या बाटल्या ज्या आहेत डब्यात, तर त्या आणून ठेवलेल्या आहे. हे मी अक्कलकोटला गेले होते ना मागे, तर हे अष्टगंध मी वापरायला काढलेलं आहे. हे ठेवून दिलेलं होतं पण आता वापरायला काढले. म्हणजे इतकं सारं म्हणजे हौस आहे, म्हणजे नाही का, जर कुठे गेलं ना तर मी पहिले देवाचं जर काही असलं ना वस्तू, तर त्या खरेदी करते. आणि ते जर खरेदी मी स्वामींसाठी, काही देवांसाठी जर खरेदी केली ना, तर माझं समाधान काही वेगळंच असतं. मी स्वतःसाठी एक वेळेस खरेदी करणार नाही, पण स्वामींसाठी, देवांसाठी असं वेगवेगळं नवीन नवीन खरेदी करत असते. जशी माझी परिस्थिती आहे, जसं स्वामींनी मला ठेवलेलं आहे त्याच्यात मी समाधान आहे, त्या परिस्थितीनुसारच मी खरेदी करत असते. जास्तीचं काही असं शो ऑफ करत नाही की हे घ्यायलाच पाहिजे, ते घ्यायलाच पाहिजे. पण आहे परिस्थिती ना, तर त्या परिस्थितीनुसारच मी घेत असते. तर स्वामींनी तर खरंच तसं समाधानी खूप ठेवलेलं आहे मला. तर हे बघा, हे असं किती धूळ साचलेली आहे. आणि इकडे रस्ता आहे ना, इतकी धूळ येते इथे. आणि हे बघा इथे पूर्ण, आता हे जे आहे ना, तर ते मी गुरुवारी आवरणार आहे. फक्त हे खालचं, हे ड्रॉवर, हे रॅक, हे आवरणार आहे. आणि जे टेबलच्या मागे काही धूळ वगैरे साचते ना, तर ती आवरायची मला. तर चला पटकन आवरून घेते. हे असं आहे ना, एक एक वस्तू, हे असं स्वामींचा अभिषेक वगैरे करायला हे तामण घेतलं होतं मी. तरी पण माझे जे पण स्वामींचे पुस्तक आहेत ना, जे ग्रंथ आहेत, तर ते मी माझे म्हणजे जे मला वाचायचं असं, ग्रंथ तर नाही, ग्रंथ मी व्यवस्थितच ठेवते. पण जे पण मला स्वामींबद्दल काही असं पुस्तक आवडले, काही झालं, तर मग मी ते ना बाजूला ठेवलेले, ते काही याच्यामध्ये ठेवलेले नाहीये, तर बाजूलाच असतात ते. आणि गुरुवारी किंवा रविवारी जर वेळ असला, मी सकाळी जर पूजा केली ना, मी हे सगळं स्वच्छ आवरून घेते. आणि मला हा कपडा पण बदलायचा आहे, कारण की आता बरेच दिवस झालेले तो कपडा टाकलेला आहे.
तर तो पण मला बदलायचा आहे. बघा, अक्कलकोटला किंवा कुठे गेलं ना तर इतके वेगवेगळे स्वामींसाठी हार आणतो आम्ही. हे बघा, हे नाशिकला गेलो होतो तिकडून आणलं होता. परत म्हणजे अजून हे बघा, आता गळ्यात आहे एक, पण असे नवनवीन हार पण आहे ना असे स्वामींसाठी. खरंच म्हणजे आवडच आहे आम्हाला, म्हणजे त्यांना पण आवड आहे, मला पण आवड आहे. तर हे बघा, असे वेगवेगळ्या प्रकारचे हार आम्ही स्टोअर करून ठेवतो जर वाटलं काही. आणि तरी सण वगैरे जर आलं ना, दिवाळी, दसरा, असे मोठे मोठे सण जर आले ना तर तरी नवीन खरेदी असतेच, वस्त्रांची आहे, हारांची आहे. तर असं करतो आम्ही खरेदी. कपडा आणि हे देवघर, आता 1 वर्ष होईल आम्हाला हे देवघर घेऊन. पहिले देवघर नव्हतं, त्याच्यामुळे मी आहे ना व्हिडिओमध्ये देवघर म्हणजे घेतच नव्हते. आत्ताच चालू केलंय माझे ब्लॉगिंग, मी आत्ताच चालू केले, त्याच्यामुळे मी देवघर पण घेते. पहिले म्हणजे अक्षरशः एकदम छोटासा देवारा होता, तर तो त्याच्यामध्ये देव पण पुरत नव्हते. मग ही जी स्वामींची मूर्ती आहे ना, तर ती जेव्हा आणली ना तेव्हा माझीच पाटावरच होती बरं का. म्हणजे अगदी असं कसं तरी अप्रद्यासारखं वाटायचं का आपण घरात राहतो आणि स्वामी माऊली आपल्या घरी आले, तर आपण त्यांना पाटावर ठेवलं. तर नशिबाने आणि स्वामींच्या कृपेने ना लवकरच स्वामींची मूर्ती आली आणि स्वामी माऊली आले आणि लगेच 6 महिन्यातच देवघर झालं आमचं. तर खूप असं नाही का विचार करूनच घेतलं हे घर. मला सागाचं घ्यायचं होतं, सिलेक्ट पण केलं होतं, पण मिस्टरांना हे आवडलं, तर त्यांना हे आवडलं, त्याच्यामुळेच आम्ही घेतलं. आणि मला सागाचं आवडलं होतं पण नाही घेतलं, कारण की त्याच्यामध्ये ना हे लाईट वगैरे नव्हते आणि मग अंधार अंधार वाटत होता. त्याच्यामुळे मुलगी पण नाही म्हटली आणि मिस्टर पण नाही म्हटले, त्याच्यामुळे मग हे केलं. आणि हे दिसतं पण छान. कच्ची गट आणि ते होऊन जातं. बघा, ही काठी जी आहे ना, तर ही उज्जैनवरून आणली बरं का ही काठी. आणि ह्या काठीचा इतका मोठा अनुभव आहे, खरंच मी नक्की याच्यावर व्हिडिओ करणार आहे. ह्या काठीचा इतका मोठा विघ्न आमच्यावरून गेलेलं आहे या काठीमुळे. ही म्हणतात कालभैरवची महाराजांची काठी असते, तर तिथून आम्ही उज्जैनवरून घेतलेली आहे. अक्षरशः म्हणजे विघ्न टळलं होतं फक्त या काठीमुळे. तर मी तुम्हाला शॉर्टकट सांगते या काठीचा अनुभव. तर ही काठी घेतली आम्ही आणि आम्हाला निघायचंच होतं, आणि निघायच्या वेळेसच आम्हाला गाडीकडे यायचं होतं. आणि रस्त्यात म्हणजे ते दुकानात ही काठी दिसली. मिस्टर म्हणे नाही, ही काठी घ्यायचीच आपल्याला घरामध्ये. ती काठी घेतली आणि मुलाच्या हातात दिली बरं का. मुलाच्या हातात दिली आणि त्याच्या हातातच होती, आणि तो मागच्या डिकीमध्ये ठेवायला गेला. गाडीचा दरवाजा उघडा होता, त्याच्या हातातच ही काठी होती. आणि मागच्या डिकीमध्ये ठेवायला गेला, आणि जी गाडी चालवणारे होते ना आमच्या ते अंकल, तर ते म्हणजे त्यांना कळलंच नाही का तो गाडीत बसलाय की नाही बसलाय. आणि त्यांच्याकडून आहे ना ती गाडी रिव्हर्स यायला गेली, आणि मुलाचा पाय जो आहे ना तर तो चाकाजवळ होता, चाका म्हणजे मागच्या चाकाच्या तिथे, आणि त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली. अक्षरशः ती गाडी जी आहे ना तर ती त्याच्या पूर्ण गाडीचं चाक पूर्ण पायावर होतं, तळपायावर. ते म्हणजे त्याचे शब्द सुद्धा निघत नव्हते का गाडी माझ्या पायावर आलेली आहे. म्हणजे पूर्ण ओला झाला तो, 1-2 सेकंदामध्ये पूर्ण घामाघूम झाला. पण त्याला बोलता येत नव्हतं. मी म्हणते तुला झालं काय झालं काय, तर तरी त्याचं स्वामींचा आशीर्वाद, आणि तो म्हणतोय आई गाडी माझ्या पायावर आहे. आणि पायावर म्हणजे, आणि मग ते अंकलला सुचत सुद्धा नव्हतं गाडी नेमकी पुढे घ्यायची, म्हणजे ते सुद्धा घाबरून गेले आता. आणि एवढे एक्सपर्ट ड्रायव्हर असताना म्हणजे त्यांना काही सुचलं नाही गाडी नेमकी काय घ्यायची, त्यांचं सुद्धा ठरकं झालं. तर त्यांना पुढे घेता येणं, धड मागे घेता येणं. आणि जेव्हा मग गाडी पुढे घेतली, त्यांनी पाय बघितला तर पायाला काही सुद्धा खरचटलेलं नव्हतं, फक्त थोडी अर्धा-1 तास सूज आली आणि ठणकलं. पण एवढं गाडीचं म्हणजे गाडीचं भार त्या पायावर असताना सुद्धा त्या पायाला काही सुद्धा झालं नाही, म्हणजे खरचटलं सुद्धा नाही. एवढा मोठा अनुभव या काठीचा आहे. आणि मग अजून दुसरा पण अनुभव आहे उज्जैनला गेल्यानंतरचा, तर तो सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करेल. असा हा काठीचा म्हणजे आपण म्हणतो की पावला परत स्वामी आपल्याला अनुभव देत असतात, ते आपल्याला कळत नाही. आणि हे कपड्यानेच पुसून घेते. मला असं डीप क्लिनिंग जर असली ना तर आपला कपडा एकदम जिंदाबाद असतो. मला मॉपनी पुसायला अजिबात आवडत नाही. जर वरचे वर पुसायचं असेल ना तरच मी मॉपनी पुसते. असं डीप क्लिनिंग असली
किंवा मला निवांत जर फरशी पुसायची असेल ना तर मी एकदम कपडा घेते. कपड्याशिवाय आपलं काही समाधान होत नाही बरं का. त्याच्यामुळे कपड्याने फरची पण छान निघते आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला म्हणजे चांगलं पुसता येतं. त्याच्यामुळे कपडा मस्त आता क्लीन तर झालंय. आता ही रॅक आवरून घेते. सगळं माझं इथे असतं पिवळी मोहरी, परत खडीसाखर सुद्धा असते म्हणजे रोजचा नैवेद्य दाखवायला वाटी. आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलं तर लगेच आपण प्रसाद म्हणून सगळ्यांनाच देतो. रोज वॉटर सगळं म्हणजे इथेच ठेवते म्हणजे सारखं सारखं खाली. आणि एका ठिकाणी वस्तू जर ठेवल्या ना त्या पटकन सापडतात. पण आता हे सगळे तुपाचे डबे रिकामे झालेले आहे. हे बघ हे काशीवरून आणलेले गंगाजल मला लागतच राहतं. हे सगळं आता रिकाम करते आणि हे कागद बदलते. सगळं आवरून झालंय माझं. फरची पण पुसून घेतली मी लगेच. आणि बघा किती चकचक करतंय. इकडे पण छान. हे बघा ही जी रॅक आहे ना तर सगळं आवरून ठेवलंय मी. आणि इकडे देवारा पण पुसून घेतला तो वरचं वरचं ड्रॉवर वगैरे. आणि हे जे आहे तर ते आपण आवरतोच गुरुवारी वगैरे. तर हे बघा फायनली सगळं स्वच्छ आवरलंय मी. आणि मी देवघरात काय काय ठेवते तर बघा इथे लोणच्याची बरणी ठेवलेली आहे. आणि लोणच्याची बरणी मी देवघरातच ठेवते. इकडे मिस्टरांनी ते वास्तुशांतीसाठी फोटो वगैरे करून घेतलेले ते ठेवलेले. आणि इथे मुलांचं जे पण काही अभ्यासाचं आहे पुस्तकं वगैरे तर ते पण मी देवघरातच ठेवते. का तर ती पण आपली सरस्वती माताच आहे. तर त्याच्यामुळे मी इथे सगळं मुलांचं ठेवलेलं आहे. आणि इथे माझा एक कप्पा आहे म्हणजे माझे सगळे शाळेचे पुस्तकं, परत स्वामींचे काही पुस्तकं असतील वाचायला आणलेले तर ते मी इथे ठेवलेले. आणि बघा इकडे आसन वगैरे आपल्याला देवाची पूजा करताना लागताना तर ते पण मी इथे ठेवलेलं आहे. आणि हे जे आहे ना तर ते धान्याच्या ज्या पण गोण्या आहेत ना तर त्या आपण ठेवतो. म्हणजे मी देवघरात ठेवते ते पण आपण अन्नपूर्णा म्हणूनच मी देवघरात हे ठेवत असते. काही रांगोळ्या वगैरे माझ्या. आणि इथं मी महादेवाला जे पूजा करायला जाते ना मंदिरात तर ते सगळं सामान याच्यामध्ये आहे ठेवलेलं. म्हणजे ते सुद्धा माझं वेगळा सेट तयार करून ठेवलेलं आहे बघा मी. जे पण मला महादेवाच्या पूजेसाठी लागतं ना तर ते मी याच्यामध्ये ठेवते. तसं उचलायचं, फक्त पाणी ठेवायचं याच्यामध्ये. आणि हे जे धान्य आहेत ते. आणि इकडे बघा मिस्टरांच्याच ते म्हणजे पूजेच्या पिशव्या वगैरे त्यांनी ते पॅक करून ठेवलेले. त्यांचंच हे पूजेच्या पिशव्या वगैरे. तर बघा म्हणजे देवघरामध्ये मी काही असं काहीच ठेवत नाही बरं का. म्हणजे जेणेकरून देवघरामध्ये असं काही पसारा वगैरे नको, त्याच्यामुळे मी ठेवतच नाही. देवघर म्हणजे फक्त देवघर म्हणजे जे आपण आता ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या आपण काही अशा न लागणाऱ्या किंवा आपण असं ठेवत नाही. तर पूर्ण माझं जे आहे देवघर तर ते एकदम मोकळं आहे बरं का. बघा त्याच्यामुळे देवघरात जर आलं ना मला जर थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं ना तर मी देवघरामध्येच येऊन बसते. तर बघा इकडून जे आता दरवाजातून एंट्री केली ना तर इतकं मोठं देवघर आहे माझं. इकडे खिडक्या आहे. ह्या खिडक्यांना मला आहे ना व्हाईट पडदे आणायचे बरं का. पण मिस्टर म्हणता की पडदे नाही लावायचे, असंच मोकळं देवघर राहू द्यायचं म्हणजे हवेशीर छान वाटतं. पण मला आहे ना व्हाईट पडदे लावायचे. आणि इकडून इतकी मोकळी हवा येते. इकडे बघा सगळ्या चाळ्या आहेत आमच्या कांद्याच्या. त्याच्यामुळे हे बघा इकडे शेती बरं का, सगळी पूर्ण शेती इकडे. हे बघा सगळी शेती आहे, रस्ता आहे आणि ह्या कांद्याच्या चाळ्या. हे बघा कांदे पण नाही आता, कांदे रिकाम्याच येतात चाळ्या बघा. तर असं आहे देवघर. तर सगळं स्वच्छ आवरले. आणि आवरल्यानंतर मन कसं असं प्रसन्न वाटतं. आणि स्वच्छता असली की घर पण जरा छान वाटतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.